कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे। त्यासाठी मी पाव किलो कुरमुरे घेतले आहेत, अर्धा किलो पोहेही घेतले आहेत। चिवड्यासाठी मी लोखंडी कढई गरम करत ठेवली आहे गॅसवर। शक्यतो लोखंडी कढईच घ्यावी, त्यामुळे कुरमुरे ह्या कुरकुरीत होतात। ह्या कुरमुऱ्या मी थोडं थोडं टाकून भाजून घेते। सतत ढवळत राहाव्या, म्हणजे त्या करपून जात नाही आणि मंद आचेवरच कराव्या। खरपूस अशा भाजून घेते मी। आपल्या ह्या भाजून झाल्या आहेत बघा, अलगद अशा फुटल्या जातात। मी बाकीच्याही भाजून घेते। कुरमुऱ्या भाजून घेतल्यामुळे चिवडा हा नरम पडत नाही। आपल्या कुरमुऱ्या भाजून झाल्या आहेत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे, गरम झाले आहे। आता मी गॅस जरा बारीक करते। गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे पोहे घेतले आहेत ते मी तळून घेते तेलामध्ये। ते अलगद असे 2 मिनिटांमध्ये परतून होतात। आता ते मी काढून घेते। पोहेही तळून झाले आहेत, हे बघा कसे फुललेले आहेत छान। मी 4 चमचे साखर घेतली आहे, त्यामध्ये मी हे 2 चमचे काळं मीठ टाकते, सेंधव मीठ टाकते आणि ते मिक्सरला फिरवून घेते। याची साखरेची बारीक पूड करून घेतली आहे। हे तेलात तळून घेतलेले पोहे आहेत, त्यामध्ये मी हा भाजलेल्या कुरमुऱ्या घालून घेते। आपण जे साखर आणि मीठ वाटून घेतले आहे तेही घालून घेते याच्यामध्ये। आम्ही 2 चमचे एव्हरेस्ट चाट मसाला घेतला आहे। एव्हरेस्टची मँगो पावडर घेतली आहे 2 चमचे। हे सर्व मी मिक्स करून घेते। मी हातानेच मिक्स करून घेते। तर चिवडा रेडी झाला आहे। असाही खायला छान लागतो। आता मी शेव घालते, ही माझ्याकडे बनवलेली होती। माझ्या मुलींना शेव टाकून आवडतो।